आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत। पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। पुणेकरांनो, पाणी जपून वापरा अशा आशयाचं विनंतीपत्र पुणे महानगरपालिकेने थेट नागरिकांना लिहिलं आहे। पाणी बचतीसाठी महानगरपालिकेकडून नागरिकांना पत्र लिहित असताना विनंती केली जात आहे। राज्य शासनाकडून जलव्यवस्थापन पंधरवडा साजरा केला जाणार असून या अंतर्गत पालिकेकडून पाणी बचतीसाठी जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे आणि याच मोहिमेअंतर्गत पुणे महानगरपालिका आता शहरातील नागरिकांना पाणी जपून वापरण्यासाठी विनंतीपत्र लिहिणार आहे। शहरात गेले काही दिवस उन्हाचा चटका वाढल्याने पाण्याचे मागणी 10 ते 15% वाढलेली आहे। तसेच अनेक सोसायटीमध्ये वापरण्याचा अपव्यय पाण्याचा केला जात आहे। अशा स्थितीत महानगरपालिकेत धरणातून मिळणारे पाणी मर्यादित असल्याने पाणी बचतीसाठी महापालिकेकडून पत्र पाठवून जनजागृती केली जाते आहे। पुण्यात अनेक सोसायटी आहेत ज्या जुन्या झाल्या आहेत। अशा सोसायटीमध्ये पाण्याच्या टाक्यांची मोठी गळती असते आणि त्यामुळे पाणी जमिनीत मुरले जाते। तसेच अनेक घरांमध्ये देखील लिकेज असते। या सगळ्यांच्या मुद्द्यावरून पालिकेनं नागरिकांना पत्र लिहिलं आहे। मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या 7 धरणांमधून दर दिवशी 3900 दशलक्ष लिटर एवढा पाणीपुरवठा केला जातो। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील अनेक भागातील नागरिक तीव्र पाणी टंचाईचा सामना करत आहेत। अशातच टँकर मालक संघटनेनं संप पुकारल्यामुळे मुंबईकरांची पाण्याची वाढती मागणी पूर्ण करणे कठीण झाले आहे। दरम्यान मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं आटू लागला असून सध्या केवळ 31% जलसाठा धरणांमध्ये शिल्लक आहे। गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये अधिक पाणीसाठा असला तरी दिवसेंदिवस वाढत असलेली उन्हाची तीव्रता आणि जलद गतीने होणारे बाष्पीभवन हे महापालिकेच्या जलविभागाच्या काळजीत भर पाडत आहे। परिणामी मुंबईकरांवर तीव्र पाणी संकट ओढवण्याची चिन्हे दाट होऊ लागली आहेत। अनेक ठिकाणी पुरेसा आणि योग्य दबावाने पाणीपुरवठा होत नसल्याने संबंधित भागातील नागरिकांना बाटलीबंद पाण्यात तहान भागवावी लागत आहे। मात्र गेल्या 3 दिवसांपासून मुंबई टँकर मालकांच्या संघटनेनं संप पुकारला असून पाणी टंचाईमुळे मुंबईतील गृहनिर्माण सोसायटीमधील रहिवाशांचे प्रचंड हाल होत आहेत आणि यातच कडक उन्हाळा जलद गतीनं घटत चाललेल्या धरणातील पाणी साठ्यांमुळे मुंबईकरांची जलचिंता वाढवली आहे। सोबतच धरणामध्ये मिळून 31% पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या 2 वर्षांपासूनच्या तुलनेत हा पाणीसाठा जरी अधिक असला तरी नजीकच्या काळात मुंबईकरांना पाणी कपातीच्या संकटात सामना करावा लागण्याची शक्यता आहे। नवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल। लाईक करा, कमेंट करा, कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा, सबस्क्राईब करा।